नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या डिटेल्स मध्ये शिकणार आहोत। यामध्ये या कसोट्या इम्पॉर्टन्स आहेत का? कारण की आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन करत असताना किंवा गणित सोडवत असताना आपला वेळ जास्त वाया जातो। कमी कालावधीमध्ये आपल्याला एखादा एक्झाम्पल जर सोडवायचं असेल त्यासाठी कसोट्या महत्त्वाच्या आहेत। तर या कसोट्या आपण 1 बाय 1 या ठिकाणी शिकणार आहोत। तर चला पाहूयात। पहिली कसोटी 2ची कसोटी। 2ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी आपल्याला काय पाहिजे? 2 4 6 8 हे अंक असतील। म्हणजे यापैकी जर अंक तुम्हाला शेवटी दिसला, कितीही मोठी संख्या असो, कितीही अंकी संख्या असो, जर शेवटी म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 हे अंक दिसले, यापैकी अंक दिसले, तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो असं आपण म्हणू शकतो। किती मोठी संख्या असू द्या। पहा या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे 5154। फक्त आणि फक्त आपण शेवटचा अंक पाहणार आहे। शेवटचा अंक पाहत असताना जर हा अंक यापैकी असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे या 4 अंकी संख्येला 2 ने भाग जाणार आहे। या ठिकाणी पहा, या ठिकाणी शेवटचा अंक काय दिलेला आहे? 5। मग हा 5 अंक यापैकी आहे का? तर नाही। मग या संख्येला 2 न पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजे बाकी काहीतरी उरणार आहे या ठिकाणी। आता या ठिकाणी शेवटी 4 दिलेला आहे, शेवटी 4 दिलेला आहे, तर या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे या संख्येला। या ठिकाणी शेवटी 7 दिले, 7 यापैकी संख्या नाही, यापैकी अंक नाही, म्हणून या संख्येला सुद्धा 2 न भाग जाणार नाही। अशा प्रकारे आपण भरपूर एक्झाम्पल पाहिल्या सांगू शकतो की त्या संख्येला 2 न भाग जाणार आहे की नाही। तर आता आपण पाहूयात नेक्स्ट कसोटी। सेम कसोट्या घेतल्या मी 2 5 10 अशी सिक्वेन्सने घेणार आहे, कारण की त्यामध्ये तिन्हीमध्ये रिलेशन सेम आहे। शेवटचा अंक पाहायचा, शेवटचा अंक पाहायचा, एकच अंक पाहायचा। तर आता पाहूयात आपण नेक्स्ट कसोटी, जी आहे 5ची कसोटी। 5ची कसोटी सेम पहिल्या कसोटी सारखीच आहे। त्या ठिकाणी काय सांगितलं होतं? शेवटचा अंक 0 2 4 6 8 हे असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जाणार आहे। पण आता 5ची कसोटी काय सांगते? एककचा अंक म्हणजे शेवटचा अंक जर त्या ठिकाणी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो। तर 5 ने निशेष भाग कधी जाणार? जर अंक संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जाणार आहे। मग आपल्याला दिलेल्या संख्येमध्ये फक्त काय करायचंय? शेवटचा अंक पाहायचा आहे, शेवटचा अंक पाहायचा। आणि जर शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जाणार आहे। आता या ठिकाणी 5 होतं म्हणून याला 5 न भाग जाणार आहे। या ठिकाणी शेवटी 0 म्हणजे या संख्येला सुद्धा 5 न भाग जाणार आहे। आता थर्ड एक्झाम्पल पहा। तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये शेवटचा अंक 4 दिलाय। आपल्याला कंडिशन काय दिली? जर शेवटी 0 किंवा 5 असेल तरच त्या संख्येला 5 न भाग जातो। या ठिकाणी 4 हा अंक दिलेला आहे, म्हणून या संख्येला 5 न भाग जाणार नाही। आता दुसरी झाली, 5ची झाली। आता पाहणार आहोत आपण 10ची कसोटी। तिन्ही कसोट्यामध्ये साम्य काय आहे? शेवटचा अंक पाहण्याचा। तर चला नेक्स्ट कसोटी पाहूयात। 10ची कसोटी खूप सोपं आहे। पहा, जसं 2 मध्ये होतं, जसं 5 मध्ये आहे, तसंच 10 मध्ये आहे। 2 मध्ये काय होतं? शेवटचा अंक 0 2 4 6 8 हा असेल तर त्या ठिकाणी 2 न भाग जाणार आहे। 5ची कसोटी काय होते? शेवटचा अंक जर 0 किंवा 5 असेल तर त्या ठिकाणी 5 न भाग जातो। आता आपण पाहणार आहे 10ची कसोटी। 10ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी म्हणजेच शेवटी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो। आता आपल्याला फक्त शेवटी कोणता अंक पाहिजे? 0 पाहिजे। पहा या ठिकाणी खूप मोठी संख्या आहे, तर शेवटचा अंक पाहायचा। शेवटी जर 0 असेल तर 10 न भाग जाणार आहे। या ठिकाणी शेवटी 6 आहे, म्हणून या ठिकाणी 10 न भाग जाणार नाही। या ठिकाणी पहा शेवटी 0 म्हणून 10 न भाग जाणार आहे। आणि लास्ट एक्झाम्पल मध्ये शेवटचा अंक 1 आहे, म्हणून या संख्येला 10 न भाग जाणार नाही। अशा प्रकारे तिन्ही कसोट्या साम्य असलेल्या आहेत, 2 5 आणि 10ची। तर आता आपल्याला 3 आणि 9ची कसोटी पाहिजे। त्या कसोटीमध्ये साम्य आहे, 3 आणि 9च्या कसोटीमध्ये साम्य आहे। आता पाहूया 3ची कसोटी। 3ची कसोटी काय सांगते? जर दिलेल्या संख्येच्या अंकाच्या
दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल, याचा अर्थ काय, तर जी बेरीज करणार आहे संख्येच्या अंकाची ती 3च्या पाड्यात असायला पाहिजे. या ठिकाणी उदाहरण पाहूयात. जर 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो असं म्हणता येणार आहे. 1 बाय 1 एक्झाम्पल पाहूयात. दिलेल्या अंकाची काय करूयात, बेरीज करूयात. या ठिकाणी 1 + 1 + 1 तिन्ही अंकाची बेरीज केली तर बेरीज काय येईल, 3 येईल. म्हणजे या 3 ला 3 न भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार आहे. आता या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल पहा. थोडस मोठी संख्या आहे, या अंकाची बेरीज करूयात. 1 + 2 + 3 + 6 + 1 + 2 या सर्वांची बेरीज करा. या दोन्हीची बेरीज होते 3 3 1 3 3 2 6 6 2 12 आणि याची बेरीज येते 3. तर अशी 18 बेरीज येईल. किती बेरीज येईल, 18. 18 ला 3 न भाग जातो, 18 ला काय होतो, 3 न भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार आहे. आता या ठिकाणी संख्या पहा, दिसते मोठी पण खूप सोपं आहे. पहिलं सांगता येईल की 3 न भाग जाणार आहे की नाही. काय करणार, या दिलेल्या संख्येच्या अंकाची बेरीज करणार. यामध्ये कोणकोणते अंक आहेत, 1 0 1 1 0. या ठिकाणी या तिन्हीची बेरीज येणार आहे 3, कारण 0 कोणत्याही संख्येत टाकला तर ती संख्या येतं. 3 वेळेस 0 आहे, मग या 3 ला 3 न भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार आहे. आता शेवटचं एक्झाम्पल पहा. 4 4 4 4 4 टाइम्स 4 आहे. या सर्वांची जर आपण ऍडिशन केली 4 + 4 + 4 + 4 तर आपल्या सर्वांना माहिती आहे याची बेरीज येते 16. आता 16 ला 3 न भाग जातो का, 16 ही 3च्या पाड्यात येते का, तर येत नाही. म्हणजे 16 या संख्येला 3 न भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार नाही. खूप सोपं आहे पहा. फक्त अंकाची बेरीज करायची आणि बेरीज जर 3च्या पाड्यात आली तर त्या संख्येला 3 न भाग जातो असे आपण म्हटणार आहे. आता पुढची कसोटी पाहूयात, 9ची कसोटी. सेम हीच कंडिशन त्या ठिकाणी आहे. 9च्या कसोटीमध्ये सुद्धा काय सांगितलं जातं ते पाहूयात. दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला पहा, या ठिकाणी सुद्धा तोच शब्द आलाय, अंकाच्या बेरजेला. जी काही संख्या दिली त्याच्या अंकाच्या बेरजेला किती न भाग गेला पाहिजे, 9 न भाग गेला पाहिजे. जर 9 न भाग जात असेल अंकाच्या बेरजेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. या ठिकाणी काही अंक दिलेत, काही संख्या दिल्यात, तर चेक करून पाहूयात. काय दिलंय, 8 + 1 + 4 + 5 या सर्व अंकाची जर बेरीज केली 9 + 9 18 बेरीज येईल. 18 या संख्येला 9 न भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला 9 न भाग जाणार आहे. या ठिकाणी दुसरं गणित पाहूयात. काय तर 5 + 4 + 5 + 4 + 6 + 3. पहा, नीट लक्ष जर दिलं तर या दोन्हीची 9 बेरीज येईल, दोन्हीची 9 बेरीज 9 येईल. म्हणजे तिघांची सर्व अंकाची बेरीज केली तर 27 येणार आहे. 27 ला 9 न भाग जातो. 27 संख्या 9च्या पाड्यात आहे म्हणून याला भाग जाणार आहे. जर याची बेरीज अशी येईल तर या ठिकाणी सुद्धा या संख्येला काय होणार आहे, 9 न भाग जाणार आहे. तिसऱ्या गणितामध्ये पहा, या सर्व अंकाची बेरीज करून पहा. 5 + 4 + 4 + 1 या सर्व अंकाची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला लक्षात येईल या सर्वांची बेरीज येते 14. का, 5 + 4 9, 9 + 4 किती 13, 13 ने 14. 14 या संख्येला 9 न भाग जातो का, 9च्या पाड्यात येते का, तर 9च्या पाड्यात येत नाही, 9 न भाग जात नाही. 14 ला 9 न भाग जात नाही म्हणून दिलेल्या संख्येला म्हणजे 5441 ला सुद्धा 9 न भाग जाणार नाही. अशा प्रकारे 3 आणि 9च्या कसोट्या सारख्या आहेत. ज्याप्रमाणे 2 आणि 5 आणि 10च्या कसोट्या सारख्या आहेत त्याचप्रमाणे 3 आणि 9च्या कसोटीमध्ये काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला अंकाची बेरीज केल्यानंतर 3च्या पाड्यात आली तर 3 न भाग जाणार आहे, 9च्या पाड्यात आली तर 9 न भाग जाणार आहे. इथं एक लक्ष सांगण्यासारखं असं आहे, 9 न ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 3 न तर जाणारच आहे. पहा, आता आपण यापुढे पाहणार आहोत कसोटी 4ची. 4 आणि 8ची कसोटी सारखी आहे. 4 आणि 8ची कसोटी काय सांगते, तर पाहूयात पुढील कसोटी. पहा, या ठिकाणी 4ची कसोटी काय सांगते, 4ची कसोटी सांगते शेवटच्या 2 अंकाला. हे महत्वाचे, दिलेली पूर्ण संख्याला भाग देऊन पाहण्याची गरज नाही.
फक्त आणि फक्त शेवटचे 2 अंकाला भाग देऊन पाहिजे, किंवा शेवटचे 2 अंक 4च्या पाड्यात असतील किंवा 4 भाग जाणारे असतील तर त्या संख्येला 4 निशेष भाग जाणार आहे. पहा काय सांगतात, 4 निशेष भाग जातो. कधी? जेव्हा दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 4 भाग जात असेल तर. मग आता या ठिकाणी ही संख्या दिलेली आहे, पूर्ण संख्येला 4 भाग देऊन पाहण्याची गरज नाही. फक्त आपण काय करणार, फक्त आपण या ठिकाणी शेवटच्या 2 अंकाला भाग देऊन पाहणार आहेत. शेवटचा 2 अंक 24 आहे. 24ला तुम्हाला माहित आहे 4 भाग जातो, 4च्या पाड्यात येतो, या 24ला भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा 4 भाग जाणार आहे. दुसरी संख्या पाहूयात. दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक पहा, शेवटचा अंक 40 दिसतोय. 40 या संख्येला 4 भाग जातो, 4 भाग जातो, या ठिकाणी 4 भाग जातो. पहा या ठिकाणी 4 भाग जातो. किती भाग जातो? 4 भाग जातो. कशाला? 40ला 4 भाग जातो, 40ला 4 भाग जात आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, शेवटच्या अंकाला 40ला 4 भाग जातोय, म्हणून या पूर्ण संख्येला 4 भाग जाणार आहे. 24ला सुद्धा 4 भाग जातो, 4च्या पाड्यात येतो, म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा 4 भाग जाणार आहे. पुढचं पाहिलं तर इथं पण 24 आलेलं आहे, मग या संख्येला सुद्धा 4 भाग जाणार आहे. आता चौथं गणित पहा. चौथ्या गणितामध्ये 51 दिलाय. 51ला 4 पूर्ण भाग जातो का? बाकी 0 येते का? तर नाही येत. या ठिकाणी 51 या संख्येला 4 पूर्ण भाग जात नाही, म्हणून या संख्येला 4 भाग जाणार नाही. या संख्येला 4 भाग जाणार नाही. कोणत्या संख्येला 4 भाग जाणार नाही? या संख्येला 4 भाग जाणार नाही. अशा प्रकारे 4ची कसोटी होती. आता आपण कसोटी पाहणार आहोत. कोणती पाहणार आहोत? आता कसोटी पाहणार आहोत 8ची. सेम अशीच आहे, फक्त दोन्हीतला फरक काय आहे तर या ठिकाणी 2 अंकाला चेक केलंय. आता 8च्या कसोटीमध्ये पाहूयात आपल्याला काय करता येईल. 8ची कसोटी पहा. या ठिकाणी 8ची कसोटी 4 सारखीच आहे. 4च्या कसोटीमध्ये सांगितलं होतं शेवटच्या 2 अंकाला चेक करा, भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जाईल. 8च्या कसोटी काय म्हणते तर 8ची कसोटी म्हणते शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला तर त्या संख्येला 8 न भाग जातो. मग दिलेल्या संख्येमध्ये फक्त शेवटचे अंक चेक करायचे. पहा नीट लक्ष द्या, या शेवटच्या 3 अंकाला भाग जातो का? तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं रेग्युलर पद्धतीने या ठिकाणी भाग देऊन पाहू शकता. भाग जातो का? जातो. 8 1 8 0, या ठिकाणी 4ला भाग जात नाही. 4 0 0 आणि नंतर हा 0 खाली येणार आहे आणि 8 45. अशा प्रकारे शेवटच्या 3 अंकाला म्हणजे 840ला 8 न पूर्ण भाग गेलेला 105चा, म्हणून दिलेल्या संख्येला 8 न भाग जाणार आहे. पूर्ण संख्येला भाग देऊन पाहण्याची गरज नाही, फक्त शेवटचे 3 अंकाला भाग देऊन पहा. जर भाग जात असेल तर 8 न भाग जाणार. जर 8 न भाग गेला नाही शेवटच्या 3 अंकाला तर दिलेल्या संख्येला सुद्धा 8 न भाग जाणार नाही. आता सेकंड गणितामध्ये इझी गणित आहे. या ठिकाणी 8 8 8 दिले, याचा अर्थ या संख्येला 8 न भाग जाणार आहे. याचा अर्थ या संख्येला काय होणार आहे? 8 न भाग जाणार आहे. शेवटच्या 3 अंकाला भाग जात आहे, म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा काय होणार आहे? 8 न भाग जाणार आहे. आता पाहूयात शेवटचं गणित. शेवटचं गणित तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी 064 आहे. पहा इथं दिसायला 2 अंकी, पण या टोटल नंबर मध्ये जर विचार केला तर ही 3 अंकी संख्या आहे. अशा वेळेस या ठिकाणी याला 3 अंकच कन्सिडर करायचं. याला आपल्याला 64ला 8 64 असा भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 8 न भाग जाणार आहे. मग आपल्याला काय लक्षात येतं? 4 आणि 8ची कसोटी सारखी आहे, पण 4 मध्ये शेवटचे 2 अंक पाहणार आहेत आणि 8 मध्ये शेवटचे 3 अंक समान पाहणार आहेत. मग आता आपल्याला पुढची कसोटी कोणती येणार आहे? 6ची कसोटी येणार आहे. 6 आणि 12ची कसोटी सेम आहे, सारखी आहे. तर चला पाहूयात पुढची कसोटी जी आहे 6ची पाहूयात. आपण कितीची पाहायची? आधी 6ची पाहूयात, त्यानंतर आपण 12ची कसोटी पाहूयात. मग 6ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येला, हे शब्द महत्वाचा आहे, दिलेल्या संख्येला
2 आणि 3 ने भाग जात असेल, कशानं? 2 संख्येनं भाग जातोय का नाही चेक करायचं. कोणकोणत्या? 2 आणि 3 न भाग जातोय का नाही पाहायचं. मग या ठिकाणी छोटासा मी टेबल करण्याचा प्रयत्न करतो. ह्या संख्येला आपल्याला चेक करायचे. काय करायचे? चेक करायचे. काय चेक करणार? या संख्येला आपण चेक करणार आहेत. काय चेक करणार आहे? 2 न भाग जातो का? कितनं? 2 न भाग जातो का? 3 न भाग जातो का? जर या संख्येला 2 न भाग गेला किंवा 3 न भाग गेला तर त्या संख्येला 6 न भाग जाणार आहे. दोन्हीनंही भाग गेला पाहिजे. जर फक्त 2 न चाललाय 3 न जात नाही, याचा अर्थ त्या संख्येला 6 न भाग जाणार नाही. मग आपण काय करणार? पहा या ठिकाणी 2ची कसोटीनुसार शेवटी 2 आहे, 0 आहे, शेवटी 0 आहे. 2च्या कसोटीनुसार याला 2 न भाग जाणार आहे. 3च्या कसोटीनुसार चेक करा, अंकाची बेरीज करा. अंकाची बेरीज या ठिकाणी 3 यायली म्हणून याला 3 न भाग झालाय. 2 आणि 3 दोन्हीनं भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला 6 न सुद्धा भाग जाणार आहे. दिलेल्या संख्येला 6 न सुद्धा भाग जाणार आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. दोन्ही संख्येनं भाग जायला पाहिजे. 2 आणि 3 न भाग गेला तर 6 न निशेष भाग जातो. पहा नेक्स्ट गणित जर पाहिलं तर या शेवटी समसंख्या आहे म्हणजे 6 आहे. 6 असल्यामुळे 2ची कसोटी सॅटिस्फाय होते. 2ची कसोटी काय सांगते? शेवटचे अंक 0, 2, 4, 6, 8 हे असतील तर 2 न भाग जातो. या संख्येला 2 न भाग चाललाय. आता 3 न भाग जातो का? पहा 3ची कसोटी सांगते. अंकाची बेरीज करून पहा. अंकाची बेरीज केली तर या ठिकाणी 9 येईल. 9 ला 3 न भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला सुद्धा 3 न, म्हणजे ह्या संख्येला 2 आणि 3 न भाग जातोय म्हणून त्या ठिकाणी 6 न सुद्धा भाग जाणार आहे या संख्येला. आता या संख्येला पहा चेक करा. सर्व अंकाची बेरीज करा. सर्व अंकाची जर बेरीज केली किंवा आपण 2ची आधी कसोटी पाहूयात. 2ची कसोटी सांगते की शेवटी 2, 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 न भाग जातो. मग या ठिकाणी 2 न भाग जाणार आहे. अंकाची जर बेरीज केली तुम्ही नीट पाहिलं तर या सर्व अंकाची बेरीज 12 येणार आहे. 1 आणि 3 होणार आहे 4. 4 अधिक 8 केलं तर 12 होणार आहे. 12ला 3 न भाग जातो म्हणून या संख्येला 3 न भाग जाणार आहे. याचाच अर्थ 2 आणि 3 न भाग चाललाय म्हणून त्या संख्येला सुद्धा 6 न भाग जाणार आहे. जर एखाद्या संख्येला 2 न भाग गेला 3 न नाही गेला तर 6 न भाग जाणार नाही. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या संख्येला 3 न भाग गेला 2 न भाग जात नाही तर त्या ठिकाणी सुद्धा 6 न भाग जाणार नाही. दोन्ही न भाग जाणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला 12ची कसोटी पाहिजे. कितीची पाहिजे? सेम कसोटी आहे, सेम रूल आहे, सेम नियम आहे, फक्त त्या ठिकाणी संख्या चेंज व्हायला. पा 12ची कसोटी काय सांगते? 12ची कसोटी काय सांगते? 12ची कसोटी सांगते दिलेल्या संख्येला 3 आणि 4 ने भाग झाला पाहिजे. कितीनं भाग जायला पाहिजे? 3 आणि 4 ने. त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. पहा लक्ष द्या काय करायचं असतं. 2, 3, 4 ह्या ज्या कसोट्या आहेत यांची लिंक लावली. 2ची, 5ची, 10ची सारखी, त्यानंतर 3ची आणि 9ची सारखी, त्यानंतर 4 आणि 8ची सेम आहे, थोडंफार चेंजेस असतो. त्यानंतर 6 आणि 12ची सेम आहे. 6 मध्ये सांगितलं होतं ज्या संख्येला 2 आणि 3 न भाग जातो त्या संख्येला 6 न जाणार आहे. मग 12 मध्ये काय सांगितलं? 12 मध्ये सांगितलंय ज्या संख्येला 3 आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जाणार आहे. मग या ठिकाणी सुद्धा आपण काय करणार? चेक करणार दिलेल्या संख्येला 4 आणि 3 न भाग जातो का? जर दोन्हीनं भाग जात असेल तर त्या संख्येला 12 न भाग जाणार आहे. आपण या ठिकाणी चेक काय करणार आहे? दिलेल्या संख्येला 3 आणि 4 न भाग जातो का? जर 3 आणि 4 न भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 12 न भाग जाणार आहे. आता 3ची कसोटी वापरून याला चेक करा. अंकाची बेरीज या ठिकाणी केली तर 3 येईल. 3 ला भाग जातो म्हणून या संख्येला 3 न भाग जाणार आहे. 4ची कसोटी वापरून चेक करा. शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 4 न जाणार आहे. 3 आणि 4 न भाग गेला म्हणून 12 न सुद्धा भाग जाणार आहे. पहा कसोट्या आपण वापरत आहोत. पहिल्या सांगतो 3 न भाग गेला का नाही, 4 न भाग गेला का नाही, कसोट्या वापरून सांगायचं. आता शेवटचा अंक इथं पाहण्याची गरज आहे का? नाही. 2ची कसोटी येते. 3ची कसोटी सांगते अंकाची बेरीज करा. या सर्व अंकाची जर बेरीज केली तर 9 येते. 9 ला 3 न भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार आहे.
4ची कसोटी काय सांगते, शेवटच्या दोन अंकाला 4 न भाग जातो, म्हणून या अंकाला सुद्धा, या संख्येला सुद्धा 4 न भाग जाणार आहे. 3 आणि 4 न भाग जात असेल तर 12 न सुद्धा भाग जाणार आहे. अशा प्रकारे दोन्ही संख्येनं भाग जाणं गरजेचं आहे. एका संख्येनं भाग जाऊन चालणार नाही. तर आता शेवटचं गणित पहा. यामध्ये 3ची कसोटी काय सांगते, अंकाची बेरीज करायची. चला या अंकाची बेरीज करा. 1 आणि 3 होता 4, 4 आणि 8 होतील 12. 12ला 3 न भाग जातो, म्हणून दिलेल्या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणार आहे. आता 4ची कसोटी चेक करा. पहा या ठिकाणी 80, 4चा पाडा तुम्हाला 4 ते 40 पर्यंत माहिती आहे, पण 80ला सुद्धा या ठिकाणी 80ला सुद्धा काय होतं, या 80ला 4 न भाग जाणार आहे. 4 न भाग जातो. 4 न जर भाग दिला तर आपल्याला माहिती आहे 20 उत्तर येणार आहे. म्हणून या ठिकाणी 4 न भाग जातो, 3 न भाग जातो, म्हणजेच 12 न सुद्धा भाग जाणार आहे. आता आपल्याला नेक्स्ट कसोटी पाहायची 7ची. बऱ्याच विद्यार्थ्यांना ती कसोटी थोडीशी अवघड जाते, पण अवघड काही नाही बाळांनो. प्रयत्न करा, कसोट्या थोड्याशा लक्षात ठेवा आणि प्रत्येक गणित लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आता 12 नंतर आपल्याला पाहिजे आहे 7ची कसोटी. कोणती पाहिजे आहे, 7ची कसोटी. 7ची कसोटी काय सांगते पहा, ही थोडीशी बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जाते. मी पाहिल्यानुसार, ऑब्झर्वेशन नुसार खूप सोपं आहे. कसोटी काय सांगते, कसोटी सांगते दिलेल्या संख्येचा शेवटचा अंक काढायचा. किती मोठी संख्या असो, दिलेल्या संख्येचा शेवटचा अंक काढायचा. आता या ठिकाणी आपल्याला संख्या दिली 343. शेवटचा अंक बाजूला काढा. बाजूला काढला, त्याची दुप्पट करायची. त्याची काय करायची, दुप्पट करायची. दुप्पट जर केली तर 6 येते. मग उरलेली जी संख्या आहे 34 मधून ही संख्या वजा करायची. वजा बाकी जर 0 किंवा 7च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 7 न भाग जात असतो. पहा बरं, याची वजाबाकी किती येईल, 28. 28ला 7 न भाग जातो, म्हणून 343ला सुद्धा 7 न भाग जाणार आहे. जर आपल्याला माहित असेल तर 343 हा 7चा घन आहे, म्हणून त्या ठिकाणी तर भाग जाणारच. नेक्स्ट संख्या आपण या ठिकाणी घेऊयात 203. किती मोठी संख्या असो वारंवार करायचं, मोठ्यात मोठी संख्या आली तरी पण पुन्हा पुन्हा करायचं. जर इथं कळालं नाही, इथं जर तुमचा या कंडिशन मध्ये 28 माहित आहे तुम्हाला 7 न भाग जातो, पण इथं 3 अंकी 4 अंकी संख्या आली तर त्याला माहित नसतं तुम्हाला की 7 न भाग जातो का नाही. मग जे काय उत्तर येईल त्या उत्तराला सुद्धा हीच प्रोसेस वापरायची. जोपर्यंत तुम्हाला त्याचं सबस्ट्रॅक्शन कळत नाही, लक्षात येत नाही की 0 किंवा 7च्या पाड्यात आहे, तोपर्यंत त्याला करा आणि ठरवा. बर, आता एक गणित पाहूयात आणखीन. शेवटचा अंक काढायचा. शेवटचा अंक काढला, त्याची दुप्पट करायला सांगितली. दुप्पट येणार या ठिकाणी 6. दिलेली संख्या, राहिलेली संख्या, उर्वरित संख्या इथं 20 आहे. 20 मधून 6 काढा, वजाबाकी येते 14. 14 या संख्येला 7 न भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 7 न भाग जाणार आहे. कसोटी खूप सोपी आहे. पहा लक्षात घ्या, दिलेल्या अंकाच्या एकक स्थान जो शेवटचा अंक आहे त्याला काढायला सांगितलंय आणि काढून काय करायची, त्याची दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर उर्वरित संख्या, उरलेली जी संख्या आहे, उरलेली संख्या जी आहे त्यातून ती वजा करायची, त्यातून ती वजाबाकी करायची. वजाबाकी 7 किंवा 0 हे महत्वाचं आहे. 0 आलं तरी चालतं, 7 आलं तरी चालतं, तर त्या संख्येला 7 ने भाग जातो. अशा प्रकारे खूप सोपी आहे. प्रयत्न करा, सराव करा. आता आपल्याला शेवटची आणि आखरी कसोटी पाहिजे, जी की 11ची कसोटी आहे. तर चला पाहूयात आता आपण शेवटची कसोटी पाहूयात. 11ची कसोटी महत्वाची कसोटी. ही बऱ्याच स्पर्धा परीक्षावर यावर प्रश्न येतात. खूपच महत्वाची कसोटी आहे. पहा 11च्या कसोटीत काय सांगितलं, दिलेल्या संख्येतील समस्थान आणि विषमस्थान. समस्थान विषमस्थान काय ते आपण पाहणार आहोत. या दोघांची बेरीज करायची. काय करायची रे, बेरीज करायची. आणि त्या बेरजेची वजाबाकी आणि त्या बेरजे जी दोन बेरीज येतील, समस्थानची जी बेरीज येईल, विषमस्थानची जी काही बेरीज येईल, त्या दोन्ही बेरजेची आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. जर वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल, 11च्या पाड्यात येत असेल, तर त्या संख्येला 11 न काय होणार आहे, भाग जाणार आहे. पण आपण आधी सेकंड एक्झाम्पल समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी काय दिले, 1049 म्हणजे 1049. समस्थान म्हणजे काय, सम आणि विषम स्थान म्हणजे काय ते समजून घ्या. यालाच असं आपण म्हणू शकतो, दिलेल्या संख्येच्या एक आड एक अंकाची बेरीज
बेरजेची वजाबाकी जर 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7 या ठिकाणी 11 भाग जातो असं म्हणता येईल. समस्थान म्हणजे काय? आपल्याला एका लाईन मध्ये नंबर बसलेले, समजा हा पहिल्या स्थानावर आहे, हा पहिल्या आहे, हा दुसऱ्या आहे, हा तिसऱ्या स्थानावर आहे आणि हा किती नंबरला आहे? 4थ्या. मग या नंबरिंग दिली, प्लेसेसला नंबरिंग दिली, स्थान म्हटले प्लेसेस. तर हा नंबर विषम स्थान झाला, 1 आणि 3 विषम स्थान झाला, 2 आणि 4 हे सम झाले. मग यांची बेरीज करायची. कशा कशाची? समस्थानाची बेरीज करायची. समस्थानी 0 आणि 9 आहे, त्या दोघांची बेरीज 9 येणार. आणि विषम स्थानाच्या जागी कोणते? 1 आणि 5 आहे, 1 आणि 4 आहे, सॉरी 1 आणि 4 ची बेरीज किती येणार? 1 आणि 4 ची बेरीज येणार 5. या दोघांची वजाबाकी करा, या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी काय येते पहा, या दोन्हीची जर तुम्ही वजाबाकी केली, या दोन्हीची वजाबाकी केली तर 4 येते. काय येते? 4 येते. पुन्हा एकदा चेक करा. आपल्याकडे काय दिले? 1049 आहे. मग समस्थान 2 आणि 4 आहे, त्याची अंक कोणते? 0 आणि 9 आहे. मग 0 आणि 9 ची बेरीज केली तर काय येईल? 9 येईल. 1 हा विषमस्थानी आहे, 4 हा विषमस्थानी आहे, त्या दोन्हीची बेरीज येईल 5. मग या दोन्हीच्या बेरजेची वजाबाकी करायला सांगितलेली. आपण स्थानाची बेरीज तर केली, त्याची वजाबाकी करा. वजाबाकी आपल्याला काय भेटली? 4 भेटली. मग सांगा बरं, 4 ही संख्या 11च्या पाड्यात आहे का? नाही. मग दिलेल्या संख्येला भाग जाणार आहे का? तर नाही भाग जाणार. आता या ठिकाणी 3 अंकी संख्या, अशा वेळेस काय करायचं? 3 अंकी संख्या अशा वेळेस आपण काय करणार? अशा वेळेस आपल्याला इथं समस्थान किंवा विषम स्थान ठरवणं थोडस अवघड जाणार आहे, कारण की तुम्हाला त्याची काही जणांना सोपी भेटणार नाही. आपल्याला 495 दिले. या 1 नंबरला आहे, हा 2 नंबरला आहे, हा 3 नंबरला आहे. जेवढे असतील तेवढ्याच्या समस्थान आणि विषम स्थानाची बेरीजची वजाबाकी, समस्थान आणि विषम स्थान संख्येच्या बेरजेची वजाबाकी पहा. तर याच्या समस्थान तर एकटाच दिसतोय 9. मग याच्यासोबत आणखीन समस्थान आहे का? म्हणजे याच्या पुढे जर नंबर असते तर आपण घेतले असते, पण याच्यात पुढे समस्थान नाही. इथं जर असतं तर 4थं स्थान येईल. मग फक्त या ठिकाणी समस्थानी कोणती संख्या आहे? 9 आहे. आता 9 ची वजाबाकी कशासोबत करायची? ही समस्थानाची बेरीज आहे 9. विषम स्थान कोणकोणते? 1 आणि 3 हे विषम स्थान आहे. या दोन्हीच्या संख्येची बेरीज करा, याची बेरीज करा. 4 आणि 5 या दोन्हीची बेरीज येते 9. आता समस्थानाची बेरीज 9 आहे, विषम स्थानाची बेरीज 9 आहे, त्यांची वजाबाकी करायला सांगितली. मग या दोन्हीची वजाबाकी करा. वजाबाकी काय येते? वजाबाकी या ठिकाणी येणार आहे, किती येणार आहे याची वजाबाकी? तर 0 येणार आहे. मग 0 किंवा 11च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 11 भाग जातो. तर या संख्येला 11 भाग जाणार आहे, याला नाही गेला. आता आणखीन एक शेवटचं गणित पाहूया, तर आपण नंतर थांबूयात. तर शेवटचं गणित सोपं घेऊयात. तुम्हाला माहित असल्याप्रमाणे कसोटीनुसार 1 3 3 1 ही संख्या कशाचा तरी घन आहे, आपल्या सर्वांना माहित असणार आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही विचार केला, हे 1 नंबरला आहे, हे 2 नंबरला आहे, हे 3 नंबरला दिलंय. प्लेसेस स्थान बद्दल पाहतोय. हा किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. मग याचं समस्थान कोणते आहेत? तर समस्थान आहेत हे 2. मग या दोन्हीच्या अंकाची बेरीज करा, म्हणजे इथं या दोन्हीची बेरीज करायची. 3 अधिक 1 बेरीज केली तर 4 येणार आहे. विषम स्थानी संख्या म्हणजे 1 आणि 3 हे विषम स्थान आहे. विषम स्थानी असलेल्या संख्या घ्या, ज्या आहेत 1 आणि 3. 1 अधिक 3 यांची बेरीज सुद्धा 4 येईल. आपण काय केलं? समस्थानाची बेरीज केली, विषम स्थानाची बेरीज केली. आता या बेरजेची आपल्याला वजाबाकी करायची. मग 4 मधून 4 गेले तर वजाबाकी केली तर 0 येईल. कसोटीनुसार जर वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल, 11च्या पाड्यात येत असेल, तर त्या संख्येला 11ने भाग जातो. या ठिकाणी 1331 या संख्येला 11 भाग जाणार आहे. तर ही घन आहे 11चा, तर डेफिनेटली भाग जाणारच आहे. पहा, या ठिकाणी पूर्ण कसोट्या सविस्तर तुम्हाला एक्सप्लेन केल्यात. जर माझी शिकवणी, माझी टीचिंग जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या सर्वांचं धन्यवाद.